नमस्कार मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ. आता महाशिवरात्री जवळ येत आहे, त्यामुळे आपल्या घरात कोणत्या ना कोणत्या धातूचे शिवलिंग असतंच. पण त्या धातूंच्या शिवलिंगांची पूजा केल्याने आपल्याला काय लाभ मिळतो, आपल्या दैनंदिन जीवनात काय लाभ होतो, आपल्या कुटुंबाला काय लाभ मिळतो, हे आज आपण या व्हिडिओमध्ये 12 शिवलिंगांची माहिती जाणून घेणार आहोत. आणि शेवटी मी तुम्हाला सांगेन की आपण सर्व धातूंची शिवलिंगे आपल्या घरात ठेवून त्यांची पूजा करू शकतो की नाही. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओज तुम्हाला बघायला भेटतील. नंबर 1, सोन्याचे शिवलिंग. सर्वात आधी आपण सोन्याच्या धातूंबद्दल बोलूयात. जर कोणाच्या घरात सोन्याची शिवलिंग असेल तर शास्त्रे सांगते की जो सोन्याच्या शिवलिंगांची रोज पूजा अर्चा करतो त्याला महान भोगरूपी फळ मिळते. हे राजसी सुखांशी संबंधित सांगितले गेले आहे. म्हणजेच त्याला राजसी सुख प्राप्त होते. म्हणजेच या शिवलिंगांची पूजा करणाऱ्या व्यक्तीला ऐश्वर्य, राजयोग आणि सर्व प्रकारच्या भौतिक सुखांच्या प्राप्ती होतात. 2, रत्नांचे शिवलिंग. दुसरे आहे रत्न. रत्नांपासून बनवलेल्या शिवलिंगांचा काय महिमा आहे. रत्न म्हणजे हिरा, पाचू, मोती यापासून बनलेल्या शिवलिंगांची जर कोणी रोज पूजा केली तर रत्नांपासून उत्पन्न झालेल्या शिवलिंगाला धन देणारे समजावे. जर रोज त्याची कोणी पूजा केली तर धनाची वृद्धी होते. 3, चांदीचे शिवलिंग. तिसरा धातू आहे चांदी. चांदीसाठी शास्त्रे सांगतात की पितृकार्य प्रसिद्ध. याचा अर्थ असा की जर पितरांचे कार्य सिद्ध करायचे असेल, म्हणजेच पितृदोषांचे निवारण करायचे असेल किंवा पितरांचे समाधान प्राप्त करायचे असेल तर तुम्ही चांदीच्या शिवलिंगांची रोज पूजा अर्चा केली पाहिजे. पितरांना चांदी खूप प्रिय आहे. पितृदोषांपासून मुक्ती आणि मनाला शांती मिळवण्यासाठी या शिवलिंगांची पूजा केली जाते. काशाचे म्हणजेच ब्रोंझ शिवलिंग. पुढचा धातू येतो कासे. जर कोणाकडे कोणाचे शिवलिंग असेल तर त्यातून यशाची प्राप्ती होते. शास्त्रे सांगतात की काम तथा कास्य, ज्याला तेज, यश आणि कीर्ती प्राप्त करण्याची इच्छा असेल त्याने काशाच्या शिवलिंगांची रोज पूजा अर्चा करावी. यामुळे त्यांची यश, कीर्ती समाजात दिवसेंदिवस पसरत जाईल, वाढत जाईल. 5, मोतींचे पार्थिव शिवलिंग. आता पुढचा प्रकार येतो माती, ज्याला आपण पार्थिव शिवलिंग म्हणतो, बरोबर ना. मातीचेही आपण शिवलिंग बनवून त्यांची पूजा करतो. पण जेव्हा आपण मातीचे शिवलिंग बनवतो तेव्हा त्याचे विधान असे आहे की त्यामध्ये प्राणप्रतिष्ठा करावी लागते आणि पूजेनंतर लगेच त्यांचे विसर्जन करावे लागते. ते घरात ठेवले जात नाही. याचा महिमा महापुराणात वाचला तर पार्थिव शिवलिंगांचा खूप महिमा दिसेल. मी इथे तुम्हाला काही गोष्टी सांगते. मनुष्याच्या सर्व मनोकामना पूर्ण करण्यासाठी या पार्थिव शिवलिंग पूजेचे खूप महत्त्व आहे. बघा, ज्याप्रमाणे सर्व पूजनीय देवांमध्ये शंभू म्हणजेच भगवान शिव सर्वश्रेष्ठ आहेत, त्याचप्रमाणे संपूर्ण शिवलिंगामध्ये पार्थिव शिवलिंग म्हणजेच मातीपासून बनवलेले शिवलिंग सर्वश्रेष्ठ मानले गेले आहे. महत्त्वाची टीप सांगते. मातीचे शिवलिंग म्हणजे आपण स्वतः आपल्या हाताने भगवंताच्या नामांचा जप करत करत बनवलेले शिवलिंग. मार्केटमधून चिनी मातीचे रंगवलेले शिवलिंग आणणे म्हणजे पार्थिव पूजन नव्हे. तर शिवलिंग बनवण्यासाठी आपण तुळशीच्या मातीचाही वापर करू शकतो. शिवजींना तुळशीचा अजिबात वावडे चालत नाही. जे लोक म्हणतात की शिवजींना तुळशीपत्र वाहू नये त्यांनी शिवपुराण उघडून नक्कीच वाचले पाहिजे. शिवजींवर तुळशीपत्र किंवा मंजिरी अर्पण केल्याने ब्रह्महत्येसारखे पापही नष्ट होते. म्हणजेच सर्व प्रकारच्या शिवलिंगांमध्ये पार्थिव लिंगालाच धन देणारे आणि श्रेष्ठ सांगितले गेले आहेत. तर 6, स्फटिक शिवलिंग. त्यानंतर पुढच्या प्रकारचे शिवलिंग आहे स्फटिकाचे. शास्त्रे सांगते की जो मनुष्य सुंदर पत्नी किंवा सुंदर जीवनसाथीची इच्छा ठेवतो त्याने स्फटिकाच्या शिवलिंगाची नित्य पूजा करावी. तसेच गृहस्थ जीवनात सुख शांती टिकवून ठेवण्यासाठी स्फटिक शिवलिंगाची पूजा करावी. स्फटिकांचे शिवलिंग ओळखण्यासाठी पद्धत. स्फटिकांचे शिवलिंग कधीच गरम होत नाही. त्याला 5 ते 30 मिनिटे मुठीत पकडून ठेवा, ते थंडच राहील. स्फटिक, प्लास्टिक किंवा काच असेल तर
ती गरम होईल. 7. पाऱ्यांचे पारद शिवलिंग. पाऱ्यांचे शिवलिंग हे साक्षात भगवंताचे वीर्य म्हणजेच सार मानले गेले आहे. शास्त्रांनी याला रसलिंग म्हटले आहे. असे म्हटले जाते की हजारो इतर शिवलिंगांच्या पूजेमध्ये एका पारस शिवलिंगांची पूजा कोटीपटीने अधिक फलदायी असते. शास्त्र सांगते की हजारो ब्रह्महत्या किंवा शेकडो स्त्रीहत्येचे पापही केवळ रसलिंगांचे दर्शन आणि प्रणाम केल्याने क्षणात नष्ट होते. पण हे शिवलिंग सुद्धा अस्सल असावे. तसेच आयुर्वेदानुसार आणि शास्त्रानुसार पारस शिवलिंगांचे दर्शन आणि त्यावर अभिषेक केलेले जल प्राशन केल्याने अनेक शारीरिक आणि मानसिक आजार दूर होतात. तसेच कुंडलीतील नकारात्मक ग्रहांचे दोष, विशेषतः शनी आणि राहू केतूंचे त्रास कमी करण्यासाठी पारद पूजन श्रेष्ठ मानले जाते. बघा, पारा चंचल असतो, पण जेव्हा तो शिवलिंगांच्या रूपात स्थिर होतो तेव्हा तो भक्तांच्या जीवनातील अस्थिरता दूर करतो. 8. बाणलिंग नर्मदा नदीतील शिवलिंग. यानंतर बाणलिंग शिवलिंग म्हणजे नर्मदा नदीतून जे शिवलिंग प्राप्त होते त्याला बाणलिंग म्हणतात. याचा महिमा श्री शिव रहस्य ग्रंथात आढळतो. विशेषतः याला शुद्धीकरणाची, संस्कारांची किंवा प्राणप्रतिष्ठेची आवश्यकता नसते. पूजेच्या वेळी आवाहनाचीही गरज नसते. बाणासुराने नर्मदा नदीत हजारो शिवलिंग अर्पण केली होती. शिवजींनी वरदान दिले की नर्मदा नदीतील हे बाणलिंग साक्षात माझेच स्वरूप स्वयंभू मानले जाईल. ज्याप्रमाणे गंडकी नदीतील शाळीग्राम साक्षात विष्णू आहेत, तसेच नर्मदेतील बाणलिंग साक्षात शिव आहेत. 9. तांब्यांचे शिवलिंग. तांब्यांचा संबंध सूर्याशी जोडला जातो. जे लोक तांब्याच्या शिवलिंगाची पूजा करतात त्यांना समाजात मान, सन्मान आणि प्रतिष्ठा प्राप्त होते. तसेच दीर्घायुष्यासाठी तांब्याच्या शिवलिंगांची पूजा करणे खूप फलदायी मानले जाते. 10. पितळेचे शिवलिंग. पितळेच्या शिवलिंगांची पूजा केल्याने घरामध्ये सुख, समृद्धी आणि शांतता टिकून राहते. ज्यांना कौटुंबिक कलहातून मुक्ती हवी आहे त्यांच्यासाठी हे शुभ मानले जाते. 11. हळदीचे शिवलिंग. हळदीपासून बनवलेल्या शिवलिंगांची पूजा विशेषतः कार्यात येणारे अडथळे दूर करण्यासाठी आणि विवाहातील अडचणी सोडवण्यासाठी केली जाते. हे सौभाग्यदायक मानले जाते. 12. वाळूंचे शिवलिंग. ज्याप्रमाणे प्रभू श्रीरामांनी रामेश्वरम येथे वाळूंचे शिवलिंग बनवून पूजा केली होती त्याला वालुका लिंग म्हणतात. याची पूजा केल्याने विद्येची प्राप्ती आणि आध्यात्मिक प्रगती होते. जर ही सर्व शिवलिंगे प्रभावशाली असली तरी घरातील बाणलिंग किंवा छोट्या आकाराचे पाषाणाचे दगडाचे शिवलिंग सर्वात सोयीचे आणि श्रेष्ठ मानले जाते, कारण त्यांची देखभाल करणे सोपे असते. घरामध्ये शिवलिंगांचा आकार आपल्या हाताच्या अंगठ्यांपेक्षा मोठा नसावा असे शास्त्र सांगते. तर धातूंचे शिवलिंग असल्यास ते दररोज स्वच्छ घासून पुसून मगच त्याची पूजा करावी. पण बघा, महादेवांची भक्ती ही केवळ विधीत नसून भावनेत आहे. तुमच्याकडे यांपैकी कोणतीही शिवलिंग असले तरीही ती शिवतत्वांची सेवाच आहे. आता काही महत्त्वाचे प्रश्न पाहूयात. शिवलिंगांची प्राणप्रतिष्ठा नसेल तर जर तुम्ही शिवलिंगांची विधिवत प्राणप्रतिष्ठा केली नसेल तर शिवरात्रीच्या दिवशी प्रत्येक शिवलिंगात शिवतत्व प्रकट होते. त्या दिवशी पूजा सुरू केल्यास ती प्राणप्रतिष्ठाच मानली जाईल. जर रोज पार्थिव शिवलिंग बनवणे शक्य नसेल तर घरी बाणलिंग ठेवा. जर काहीच नसेल तर आपल्या अंगठ्यालाच शिवलिंग मानून तुम्ही ध्यान आणि पूजा करू शकता. शिवपूजा ही निराकार भगवंतांची पूजा आहे. बघा, घरात एकापेक्षा जास्त शिवलिंगे असावीत का? नाही. घरात एकापेक्षा जास्त शिवलिंग कधीही ठेवू नयेत. मग ती विषम संख्येत असली तरीही एकच शिवलिंग निवडा आणि निष्ठेने त्याचीच पूजा करा. त्यातूनच तुम्हाला सर्व काही प्राप्त होईल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून तुमची खूप 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 जास्त आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी मंडळी. ओम नमः शिवाय.